नागपूर महानगरपालिकेत भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलंय। नागपूरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला 8 जागा देण्याचं निश्चित झालंय। रात्री उशिरा नितीन गडकरी यांच्या निवासस्थानी मॅरेथॉन बैठक पार पडली। भाजपकडून युतीबाबत कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं राष्ट्रवादीनं अखेर स्वबळावर लढण्याचा निर्णय घेत 40 उमेदवारांना एबी फॉर्मचं वाटप केलं। पुण्यात बंडखोरी टाळण्यासाठी आता भाजपनं रणनीती आखली। भाजपची यादी आता या ठिकाणी उघड केली जाणार नाहीये। 100 पेक्षा अधिक एबी फॉर्म त्या ठिकाणी देण्यात आल्याची माहिती आहे। अनेकांना फॉर्म न दिल्यानं नाराजांची संख्या वाढली आहे। तर अकोल्यातही महायुती तुटली आहे। भाजप राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत, तर शिंदेंच्या सेनेनं स्वबळाचा नारा दिलाय। इथे शिवसेना 80 जागा लढवणार आहे। माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी ही घोषणा केली आहे। तर नागपूरमध्ये भाजपकडून उमेदवारांची यादी जाहीर न करताच एबी फॉर्मचं वाटप करण्यात आलंय। बंडखोरी टाळण्यासाठीच भाजपकडून हा निर्णय घेण्यात आलाय। अनेक दिग्गज नगरसेवकांना भाजपकडून डच्चू देण्यात आलाय। 20हून अधिक तरुण उमेदवारांना संधी नागपूरमध्ये भाजपकडून देण्यात आली आहे। तर मीरा भाईंदर महापालिकेसाठी सुद्धा महायुती तुटली आहे। भाजप शिवसेना इथे स्वतंत्र लढणार आहेत। दोघांकडूनही स्वबळाचा नारा देण्यात आलाय। भाजप 95 जागांवर उमेदवार देणार असल्याची माहिती समोर येते। तिकीट वाटप करताना बंडखोरी होऊ नये यासाठी पक्षाकडून दक्षता घेतली जाते। उमेदवारांना वेगवेगळ्या ठिकाणी बोलावून एबी फॉर्मचं वाटप केलं जात आहे।